द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार, मी धनगाव गावची पोलीस पाटील मनीषा सुनील मोहिते। आज आमच्या गावात सकाळी 11च्या सुमारास एक महिला आणि एक पुरुष असं दोन अज्ञात दरोडे चोरट्यांनी आमच्या गावामध्ये एका घरामध्ये एक महिला एकटीच होती। ती माहेरी आलेली ती विश्रांतीसाठी, तिचं ऑपरेशन झाल्यामुळं, आणि तिचे आईवडील रानात गेलेले, गरीब कुटुंब आहे ते। आणि ती घरामध्ये कपडे धुत असताना तिनं दरवाजा फक्त पुढं लोटलेला आणि घरामध्ये ते शिरून त्यांनी तिला मारहाण करून तिच्या गळ्यामधले कानामधले हिसकावून तिनं त्यांचा प्रतिकार करण्याचा देखील भरपूर प्रयत्न केला। तिनं कोणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न केला, ते पण तिला ढकलून वगैरे त्या महिलेने तिचं तोंड दाबून धरलं, ती आरडाओरडा करू नये म्हणून। आणि त्यानं असं तिला गंभीर दुखापत झालेली आहे आणि तिच्यावर आता सांगलीला भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। किती लोक होती ती दरोडेखोर? अंदाजे अजून नक्की माहीत नाही, पण अंदाजे 2 पुरुष आणि 1 स्त्री असं होती। परवाची सुद्धा कालची सुद्धा घटना धनगावमधूनच घडली होती ना? काय 3 दरोडेखोर? हो, धनगावमध्येच घडलेली ती अशी होती। ती 8 ते 9 जणांची टोळी होती, पण ती वेगवेगळ्या दिशेने पळाली ती। आणि 3 जे होते ते अज्ञात संशयित गुन्हेगार होते त्यांनी नदीपात्रात उड्या मारल्या त्यांच्या पाठीमागं आमच्या गावातील तरुण मुलं लागल्यानंतर, आणि ती अंकलखोपच्या पलीकडच्या ह्याला गेली नदीपात्रातून, आणि इकडून अंकलखोपच्या लोकांशी संपर्क केल्यानंतर तिकडून पण ते लोक आले। घटनास्थळी पोलीस पण लवकरात लवकर पोलीस प्रशासन बिलवडीच्या आपल्या हजर झाले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं। आणि आज सकाळी पण कळवल्याबरोबर घटनास्थळी पोलीस प्रशासन हजर राहून तिच्या कुटुंबियांची वगैरे चौकशी केली त्या पीडितेची, आणि गुन्हा दाखल झाला आहे। त्या आजचा जो प्रकार घडलेला आहे तो एका महिलेसंदर्भातच घडलेला आहे आणि तुम्ही महिला पोलीस पाटील आहात, तरी आजच्या या घटनेच्या अनुषंगाने तुम्ही लोकांना काय आवाहन करू इच्छिता? मी आवाहन करेन की रात्रीची आमच्या गावात गस्त सुरू आहे, गावोगावी गस्त सुरू असते, पण अशा प्रसंगातून दिवसासुद्धा माणसाने सतर्क राहिलं पाहिजे। घरात एकट्या महिला असतील तर त्यांनी आपल्या घरामध्ये काम करत असताना मुख्य दरवाजा व्यवस्थित बंद करून घरातली कामं केली पाहिजे। दरवाजा दिवसासुद्धा उघडा ठेवणं जसं धोक्याचं वाटायला लागलं आताच्या ह्या सगळ्या एकंदरीत दृश्यावरून। आणि सोबत काहीतरी जरा हाताखाली येईल अशी चटणी पूड वगैरे एखादी पटकन आलं तर पटकन हाताशी यावी अशी ठेवावी, काहीतरी साधन ठेवावं जेणेकरून प्रतिकार करता यावा, असं मी आवाहन करेन सगळ्यांना। आणि रानात जाणाऱ्या बायकांनी सोबत ग्रुपने जावं, असं एकट्या किंवा दोघी बायकांनी असं रानात जाऊ नये। आणि ज्या मालकांच्यात तुम्ही जाताय कामासाठी त्या मालकांनी सोबत असणं गरजेचं आहे, असं रानातल्या बायकांना जाणाऱ्या सुद्धा मी आवाहन करते। पोलीस प्रशासनाला काय तुम्ही विनंती करू शकता? पोलीस प्रशासन त्यांचं काम चोख प्रतीने करतेच, पण अजून पण त्यांनी असं सखोल माहिती घेऊन व्यवस्थित पाठपुरावा करून लोकांच्या मनात जी आता दहशत निर्माण झाली आहे, गावामध्ये येऊन थोड्या मीटिंग्स वगैरे घेऊन भीतीचं वातावरण थोडं कमी करावं। आणि गावातील जे तरुण मुलं आहेत त्यांना हाताशी धरून त्यांच्याशी थोडंसं संवाद साधून त्यांच्या मदतीनं ह्या गुन्ह्याचा लवकर छडा लावावा असं मी आवाहन करते। मी धनगाव गावचा सरपंच
संदीप यादव. आज सकाळी 11 वाजता काही अज्ञात दरोडेखोरांनी आमच्या येथील सिद्धनाथ कोळी यांच्या घरी दरोडा टाकला. त्यामध्ये त्यांची मुलगी ही जखमी झाली. त्यांच्या कानातील आणि गळ्यातील सोनं काढून ते पसार झाले. त्यावेळी त्यांना मारहाणी करण्यात आली. परवा आमनापूरकडून काही दरोडेखोर 9 दरोडेखोर होते. ते धनगावकडे येत होते. त्यावेळी सतर्क नागरिकामुळे, तरुण मुलांच्यामुळे साधारणपणे 9 दरोडेखोरांचा जो हल्ला होणार होता त्यापासून सर्वांचा बचाव झाला. त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून वेगळी भाषा आली. त्यामुळे सर्व तरुणांनी त्यांना घेरून बाबा त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर ते दरोडेखोर आहेत असे समजले. त्यानंतर त्यांचा पाठलाग केला असता काही 2 ते 3 दरोडेखोर नदीमध्ये पडले आणि त्यानंतर सर्व तरुणांनी पाठलाग करून त्यांना पकडले. आज एक दिवस पलटतोय का नाही तोपर्यंत आज दिवसाच सकाळी 11 वाजता त्या दरोडेखोरांनी सिद्धनाथ कोळी यांच्या घरी दरोडा टाकला. खरं तर ही घटना अतिशय भयंकर आहे. कारण गेले 8 दिवस झाले या चोरांचा सुळसुळाट चालू असताना आमच्या धनगाव गावचे सर्व नागरिक, तरुण वर्ग सगळीकडे गस्त घालत असताना रोज रासारी गस्त घालत असतात. परंतु आज सकाळीच त्या दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यामुळे अतिशय नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर माझी अशी विनंती आहे की प्रशासनाला, की पोलीस प्रशासनाला खास करून, की त्यांनी याचा छडा लावावा. पोलीस प्रशासन पण यात सतर्क आहे. त्यांनी अतिशय आज सहकार्याची भूमिका घेतली. अगदी सांगलीचे DYSP थोरबोले साहेब हे इथे येऊन आम्हाला पोलिसांचे 24 तास पोलिसांची मदत देण्याचं सहकार्य केलं. तर माझी नागरिकांनाही विनंती आहे की अफवावर न विश्वास ठेवता आपण सर्वांनी सतर्क राहायचं आहे. जेणेकरून आपण वावरत असताना आपल्या सर्वांचीच काळजी घ्यायची आहे की दरवाजा लावायचा आहे जेणेकरून चोर आपल्या घरी येऊ नयेत. आणि सर्वांनी आपल्या संरक्षणाची काळजी घ्यायची आहे की सर्वांनी, तरुण मुलांनी सतर्क राहून गस्त घालायचं काम करायचं आहे. आणि आपलं संरक्षण जास्तीत जास्त आपणच स्वतः करायचं आहे. मी सरपंच या नात्याने गावातील सर्व नागरिकांना आणि महिलांना विनंती करतो की आपण सतर्क राहावा आणि काही अडचण आल्यास आपल्या भिलवडी पोलीस स्टेशनशी संपर्क करा किंवा 112वरती कॉल करा किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकाला म्हणजे किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन लावून आपल्या जी घटना घडत आहे त्याच्याशी संपर्क करा जेणेकरून आपलं संरक्षण होईल. अनोळखी व्यक्ती जर गावात आली तर त्याच्याशी आपण विचारपूस करा आणि त्याच्या बोलण्यातून काही संशय निर्माण झाल्यास आपण ग्रामपंचायतीशी किंवा पोलिसांशी संपर्क करावा. धन्यवाद.